गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, काल जर आपण पाहिलं तर मार्केट गॅपअप ओपनिंग दाखवत होतं ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या आसपास, परंतु त्याच्यापेक्षा कमी ओपनिंग मार्केटमध्ये काल झालं. म्हणजेच थोडंसं डिसअपॉइंटमेंट होतं आणि त्यानंतर तो जो एंटायर गेन होता तर तो मार्केटनं खाऊन टाकला आणि मार्केट वोलाटाईल राहिलं थोडंसं अगदी. आणि नंतर दुपारनंतर अगदी चॉपी होत गेलं आणि त्यानंतर मार्केट थोडंसं रेडमध्ये क्लोज झालं. आता यामागचं रिझन काय? कारण ॲक्च्युली जर आपण ग्लोबल मार्केट्स पाहिले तर सगळे ग्लोबल मार्केट्स, युरोपियन, अमेरिकन, सगळे ग्लोबल मार्केट्स फार चांगलं करत आहेत. सगळे ग्रीनमध्ये आहेत, परंतु आपलं मार्केट असं आहे की ते रेडमध्ये आहे. याच्यामागचं बेसिकली कारण काय आहे? तर डिमांड आणि सप्लाय. काय होतं आहे, गेले 2-3 ट्रेडिंग सेशन्समध्ये काय झालं आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशन कंटिन्युअसली सेल करत आहेत आणि आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन बाय करत आहेत, परंतु त्यांची फिगर मॅच होत नाही. म्हणजेच गेले 2-3 दिवस आपण जर पाहिलं तर फॉरेन इन्स्टिट्यूशननं साधारण 2 ते 2,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं. आणि जर आपले जे फॉरेन इन्स्टिट्यूशननं 2 ते 2,500 कोटीच्या आसपास सेलिंग केलं आणि आपले जे इन्स्टिट्यूशन आहेत डोमेस्टिक, तर त्यांनी साधारण 600-700 कोटीच्या आसपास बाईंग केलं आणि कालही आपल्याला तसंच पाहायला मिळालं. म्हणजे या गोष्टीमुळे काय होतं आहे की जे ग्लोबल क्यूज आहेत तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती होत नाही. कारण तो होण्यासाठी, त्या पद्धतीने मार्केट काम करण्यासाठी तेवढे इन्फ्लोज मार्केटमध्ये येत नाहीत. परंतु हे कंटिन्युअस राहणार नाही हे लक्षात घ्या. जे काही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर ते पुन्हा ॲग्रेसिव्हली बाईंग करायला सुरुवात करतील असं मला वाटतं. आता जर आज आपण मार्केट पाहिलं तर आज मार्केट पुन्हा इंडिकेट करतं आहे की साधारण एक 30-40 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन होईल, विच इज आपण म्हणू शकतो की फ्लॅट ओपनिंग आहे. तर मग असं काय होतं आहे, म्हणजे आपण जर गेले एक 4-5 दिवस पाहिलं तर ग्लोबल क्यूज खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे मार्केट गॅप अप ओपन होतं आहे, परंतु सस्टेन होत नाही. वरच्या लेवलला सेलिंग येते आणि मार्केट पुन्हा खाली येते. मग या सगळ्यामध्ये नक्की काय करायला पाहिजे? तर हा जो काळ आहे हा ऑप्शन सेलरचा आहे. याच्यामध्ये ऑप्शन सेलरलाच चांगले पैसे मिळतात, परंतु ऑप्शन बाईंगला इथे स्कोप नाही सध्या तरी. आता आपण जर काल US मार्केट पाहिलं तर US मार्केट कालही हायर क्लोज झालेलं आहे, कारण तिथे जॉब्स डेटा हा सॉफ्ट आलेला आहे. आपण कालही त्याच्यावरती चर्चा केली होती. त्यामुळे रेट कट जे आहे तर त्याच्या शक्यता त्यामुळे वाढतात आणि तेच मार्केटला पॉझिटिव्ह सेंटिमेंटमध्ये घेऊन जातं. आता जर इकॉनॉमिक डेटा जर आपण पाहिला तर आज ऑस्ट्रेलियाचा जी काही त्यांची जी काही फेडरल बँक आहे, रिझर्व्ह बँक आपण म्हणू शकतो थोडक्यात, तर मग त्यांचा डेटा येणार आहे आणि त्यांची कमेंट्री पण येणार आहे. तर ती साधारण 10 ते 11च्या दरम्यान येणार आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये एक फर्स्ट हाफमध्ये चांगलं मुवमेंट, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड, म्हणजे तिथे काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड आहे, पण तुम्ही एक चांगलं मुवमेंट आज तरी सकाळी सकाळी पाहू शकता आणि मग त्यानंतर मार्केट चॉपी होऊ शकतं मे बी. आता जर आपण पाहिलं तर काल जे काही सेक्टर्स चांगले करत नव्हते तर त्यांनी कालपासून चांगलं करायला सुरुवात केली. म्हणजेच काल मार्केटला सपोर्ट कोणी केला? तर IT स्टॉक्स, त्यानंतर फार्मा आणि FMCG. हे तीनही डिफेन्सिव्ह सेक्टर्स आहेत. तर या सेक्टर्सनं फार चांगलं काल काम केलं आणि त्यामुळे मार्केट त्यांनी पडू दिलं नाही. भले मेजर स्टॉक्स जरी डाऊन असले तरीसुद्धा मार्केट काल म्हणावं असं पडलं नाही. त्याच्यामागचं हे रिझन होतं. आता जर आपण पाहिलं की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तर आजही सेम कंडिशन होऊ शकते, कारण IT स्टॉक्सनं आत्ताशी सपोर्ट द्यायला मार्केटला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते कंटिन्यू करत राहतील पुढे आणि याचा फायदाच होत राहील. ओके, म्हणजेच मार्केट चॉपी होत राहील आणि जेवढं मार्केट चॉपी होईल तर तेवढा भविष्यामध्ये त्याला वरती जाण्यासाठी किंवा खाली जाण्यासाठी स्कोप राहील. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर 22,500, 22,600, 22,800, 900 आणि 23,000 यावरती ह्यूज कॉल रायटिंग झालेलं आहे. आणि जर आपण डाऊन साईडला पाहिलं तर 22,300 वरती पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच काय की खूप सारे लोक अँटिसिपेट करत आहेत की जोपर्यंत इलेक्शनचे रिझल्ट्स येत नाहीत तोपर्यंत या महिन्यामध्ये मार्केट काही 23,000 क्रॉस करून वरती जाणार नाही. तोपर्यंत मार्केट अगदी शॉर्ट टर्ममध्ये फिरत 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 राहील आणि ज्या दिवशी मे बी इलेक्शनचा रिझल्ट लागेल आणि तो जर पॉझिटिव्ह लागला तर 23,000 क्रॉस करून मार्केट सरळ 24,000कडे जाईल. आणि जर तो जर निगेटिव्ह लागला तर मग मार्केट 22,000 क्रॉस करून डाऊन साईडला
निघून जाईल. त्यामुळे आता 22,000 ते 23,000 ही एक मोठी रेंज क्रिएट झाली आहे की त्या दरम्यान मार्केट बऱ्यापैकी काम करेल. हे जर आपण बँक निफ्टीबद्दल पाहिलं तर 49,500 आणि 50,000 याच्यावरती खूप जास्त कॉल रायटिंग झाले. त्यामुळे मार्केट तिथपर्यंत म्हणजेच 50,000पर्यंत जे गेलं होतं तर तिथपर्यंत जाण्याची शक्यता पुन्हा कमी झालेली आहे. आता जर आपण लोकल क्यूज पाहिले तर लोकल क्यूजमध्ये RBIने जे फ्रेमवर्क आणलेलं आहे तर त्याच्यामुळे काल तुम्ही जर पाहिले तर PSU बँक्स वगैरे असतील किंवा बाकीच्या ज्या काही गव्हर्मेंट कंपनीज आहेत तर ते सगळे काल पडले होते. त्याच्यामागचं रिझनच आहे की गव्हर्मेंटने काय केलं आहे की ज्या काही फायनान्स कंपन्या वगैरे आहेत आणि बँक्स आहेत तर त्यांच्या प्रोव्हिजनमध्ये त्यांना वाढ करायला सांगितली आहे. प्रायव्हेट बँक्सला 0.5% त्यांच्या टोटल नेटवर्कच्या, त्यानंतर PSU बँकला 2% आणि बाकीच्या सगळे जे काय नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत लाईक REC PFC वगैरे तर यांना 10 ते 12%. मग ही खूप अमाऊंट वाढणार आहे त्यांच्या प्रोव्हिजनसाठी. म्हणजेच काय की थोडासा इम्पॅक्ट त्यांच्या बिझनेसवरती होऊ शकतो, परंतु हे भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ती काळजी घेतली जाते. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर इकॉनॉमीच्या दृष्टीने शॉर्ट टर्ममध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे, परंतु लॉंग टर्ममध्ये याचा फार फायदाच होऊ शकतो. आता आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं तर जोपर्यंत मार्केट 22,500 क्रॉस करत नाही तोपर्यंत मार्केट बुलिश होणार नाही. परंतु एक शार्प मूव्ह आपण पाहू शकतो का तर नाही. एवढ्या येत्या काही दिवसामध्ये आपण शार्प मूव्ह पाहू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामागचं लॉजिकल रिझन असं आहे की जरी USचा जॉब्स डेटा सॉफ्ट आलेला असला तरी इकडे आपल्याकडे एक फार मोठा इव्हेंट आहे, तो म्हणजे इलेक्शनचे रिझल्ट 4 जूनला. त्यामुळे तोपर्यंत मार्केट चॉपीच होईल आणि त्यानंतर एक शार्प मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतं फ्रॉम द इलेक्शन रिझल्ट डे, त्या दिवसापासूनच. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार राहा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहू शकतं आजचं मार्केट. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे की काय होऊ शकतं आज. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.